पुढची बातमी आहे जळगावमधून। जळगाव महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या दीपमाळा काळे यांची तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी एक अर्ज दाखल होता। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौरपदी दीपमाला काळे यांची तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली आहे। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय वाघमारे यांच्याकडे। विजय, जळगाव महापालिकेमध्ये महापौरपदी आणि उपमहापौरपदी आता निवड झालेली दिसून येते, काय घडामोडी घडतात? विजय, आवाज येतोय? तर आपण बघतोय की जळगाव महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी एक अर्ज दाखल होता। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौरपदी दीपमाला काळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची देखील निवड झाली आहे। बिनविरोध निवडीची घोषणा जळगाव महापालिकेमध्ये करण्यात आली आहे। तर जळगाव महापालिकेमध्ये आपण बघतोय महापौरपदी आणि उपमहापौरपदी दोन्ही पदांवर बिनविरोधपणे निवड झालेली आहे। जळगाव महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची निवड झाली आहे। तर आपण बोलूयात आपले प्रतिनिधी विजय वाघमारे यांच्याशी। विजय, जळगावमध्ये आपण बघतोय महापौर आणि उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचं चित्र आता दिसून येत आहे। निश्चितच जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। खरं म्हणजे महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत आहे। आधीच 12 जागा बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, त्यामुळे फक्त पद आणि उपमहापौरपदाची औपचारिक घोषणा जी आहे ती आज महापालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली। यावेळी खरं म्हणजे महापौर आणि उपमहापौर पदासाठी एक अर्ज असल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। भाजपच्या दीपमाला काळे या सलग 3 वेळेस नगरसेविका निवडून आलेले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी हे देखील सलग चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। आपण जर जळगाव महापालिकेच्या इतिहासाचा विचार केला तर दीपमाला काळे या भाजपच्या 3ऱ्या तर महापालिकेच्या 17व्या महापौर ठरल्या आहेत। प्रियंका, निश्चितच विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।